गंगाधर धावला, तू असा बोलूच नको रे दादा. आईने सोडला, तू मला सोडून जाऊ नको. कोणाला बंधू म्हणीन, कोणाचा सारा घेईन, नका जाऊ सोडून माझ्या सागर बंधुर. नाही दादा म्हणे, माझं वेळ झालं रे म्हणे. जाहिरात न सांगात करली, न वेळ माझी संपली गा माझ्या बंधुरा. असा बोलू नको सागरा. एकामेकाच्या गळ्याला धरलं. अरे भाऊ भावाचा वैरी होतो, परंतु आम्ही दोनही भाऊ म्हणे. धन भेटेल, दौलत भेटेल, संपत्ती दिसणार. अरे पाठचा तो बंधू दिसणार नाही, पाठचा तो बंधू दिसणार नाही. भेटी होणार नाही ना बंधुराया, भेटी होणार नाही बंधुराया, भेटी होणार नाही ना बंधुराया. दोन्ही भाऊ म्हणतात दादा, हा सर्व देवाचा खेळ आहे. देव केव्हा म्हणे हा मिटकावून टाकेल त्याची काही गॅरंटी नाही दादा. लहानपणाची करता ठेवण, एकामेकाच्या गडाशी धरून रडू लागले बिमार. बस म्हणे दादा, खूप नका झाली म्हणे, झालं रे म्हणे माझ्या वेळ. गजा तो मी सोडून गंगाधरा. एकामेकाच्या गळ्याला धरलं. लहानपणाची आठवण केली, आईची आठवण. जातो मी सोडून बंधुराया तुला, जातो मी सोडून. जननी पाप केला, आम्हा मातेने सोडला. कोण्या जननी पाप केला, आम्हा मातेने सोडला. गंगाधरा दादा म्हणे, आईने आम्हाला सोडलं, मी तुला सोडून जातो दादा. अरे लहानपणात आम्ही एकाच खेळला, एकामेकाचा उचका खाल्लं. व लहानपणात अगा एकाच खेळला, लहानपणात एकाच खेळ. सोडून जातो देवा बंधुराया तुला. बस म्हणे दादा, माझा वेळ झाला. गंगाधराला कळलं, दादा घाबरू नको, मी आता येथे एखादा गाव असेल, सर्पी मंतर जंतरवाल्याला बोलावून आणतो असे म्हणता बरोबर जे निघाले पडत. धावा धावा, माझ्या भावाला सर्प चावलं म्हणून भयानक वनामध्ये गेला. गाव शिवनाई भेटला, वनवणी फिरू लागला, रस्ता चुकला वनामध्ये. भाऊ रस्ता वनात तुलला, कोणाकडच्या कोणाकडे निघून गेलं लहान भाऊ. जोवरही त्यांचा जीव होता तिथपर्यंत भावाला का मारले, आईच्या आईला का मारलं. आई आई म्हणून बाळा धरणीवर पडला.
न प्राण निघून या गेला त्या सागर भावाचा रे. आई आई म्हणतानी भावाने प्राण सोडलं आणि मोठा भाऊ इकडे वनवणी फिरत राहिला. 3 दिवस झाले बंधुरायाला न गाव नाही भेटला देवार. तिसऱ्या दिवशी पाटण नावाची नगरी तिथला एक गायकी आपल्या गाई म्हशी चारत येत होता. कोण रडत आहे म्हणून गायची भयानक मनात कोण आहे, काय नाव तुझं, कसायला फिरतेस म्हणे वनात. त्यावेळेस म्हणत आहे बाबा काय सांगू कर्माची कहाणी, न डोळ्या येईल पाणी सांगावया बाबार. अरे पण राहायचेच कुठं, कसं काय. माझी आई बाप नाही दादा, नाही माझा पिता नाही माझा माझा कोणी नाही देवा. अरे पण तू वनात घेतेस कशाला. दादा म्हणे काय सांगू 3 दिवस झाले माझ्या भावाला सर्प चावलं. अरे कुठं आहे म्हणे, कुठं आहे काय. 3 दिवस फिरत जाऊ म्हणे, किती दूर आलो कोणाकडे आलो हा मला कळत नाही. अरे तर बयाड्या, अरे वेळेवर औषधी झाली तर बरं आहे, नाहीतर म्हणे कोणी हा वाचू शकत नाही. अरे बयाड्या म्हणे तू कशाला म्हणे आपला प्राण गमावतेस, चाल माझ्यासोबत. त्यावेळेस गायच्या सोबत बंधू निघून गेला. होती संकटी नवती त्या गायच्याला. त्याच्या वंशात कुठलं संकटी नव्हती. घरी नेता बरोबर गायच्याची पत्नी खुश झाली. बाप्पा म्हणे कोणता मुलगा आणला हो म्हणे. ओ हा म्हणे देवाने दिला म्हणे, हे प्रसाद समज म्हणे, हा आपल्याला म्हणे पुत्र धन आहे म्हणे, हा आमच्या माडीचा राखण म्हणून म्हटलंय. अरे चाल रे माझ्या लाग माझ्या डोंगर लाग, चाल रे माझ्या लाग माझ्या डोंगर लाग. म्हणून आपल्या वंशाचा दिवा जाणणारा म्हणजे पुत्र संतान म्हणतात. खुश झाला म्हणून देवाने धन दिलं म्हणून त्याचं नाव धनपाल. का नाव झालं त्याचे, मोठ्या भावाचं नाव धनपाल. पाटण नावाच्या नगरीत धर्म दत्त नावाचा राजा होता आणि त्या गावामध्ये हा गायकाच्या घरी राहिला धनपाल नावाचा. कहाणी ऐका लहान बंधूची, कृपा झाली त्या देवाची बेमार. देवाशी कनेक्शन गेलं. खरा भक्त आहे, देवाला कनेक्शन जातं. देव आणि भक्त हे दोघही एकामेकाला पाहतात. यासाठी बाबा रे देवाला कळलं. स्वप्न शंकराशी गेला, भक्त माझ्या वनामध्ये पडला गाजला. कैलासपती भोलानाथ देव रातोराती आला. भक्त आहे ते पडला, नागगोड्याचा काढला, बाया बाळाच्या पायाशी डोसला, जहर दयाचा ओढला, संजीवन मंत्र से मारला, बाळ उठून बसला, बाळ उठून बसला, बाळ जसा उठला आणि तसा पाहू लागला. माझा भाऊ नाही, आई नाही. जेव्हा झालं कसं काय कसं, भावाची आठवण करून रडू लागला. नहाका मारे आपल्या बंधुरायाला रे. दादा म्हणे गंगाधरा कोणाला बंधू म्हणीना, कोणाचा प्रेम करणार बंधू माझ्या रे.
याला भाऊ आहे, भाऊ भावाचा वैर करतो. दादा, हा संसार क्षणिक आहे, हा कोणी कोणाचा धरला बांधला नाही. म्हणून ज्या संबंधात प्रेम आहे तो प्रेम सोडू नका रे, जोडून टाकावं. कसे भाऊ असणार जगात? डोळ्याने पहा, शास्त्रात, पुराणात, ग्रंथात पहा, वेदात पहा. लक्ष्मणासारख्याने 14 वर्ष सेवा केली भावाची. आम्ही 8 दिवस का 4 दिवस आम्ही भावाला भाऊ मदत करत नाही. आम्ही कायचे भाऊ? हे सर्व नाटक आहे रे दादा या मायाची. त्याप्रमाणे बाबा रे आईची करत आठवण, लहानपणात गेली आमची माता सोडून देवार. बाबांनी सोंग सोडलं, आता कोण राहिलं जगामध्ये आपला? चालता बोलता बाळ चालला, आडवी गंगा पडली जात्या सागर मंजुला. त्या गंगेवर एक ढिवर होता, आपली नाव हकलत होता, हात जोडून म्हणता, ढिवर बाबा, अरे म्हणे कुठं राहतेस? का नाव आहे तुझं? कुठं चाललास? दादा म्हणे माझं घरदार काही नाही, मला म्हणे नदीच्या पार करून द्या. म्हणे पैसे? पैसे नाही दादा म्हणे, काही नाही माझ्या घरात. म्हणे फुकट बाकट तुला कोण म्हणे पार करून देणार? रडायला बसला दादा. खरे नाही वाटत तुला? विनमना करून ढिवराशी नाही मज पासी काही रे बापा. आता रडू नको म्हणे, बस म्हणे आता या नावे म्हणजे म्हणे आता काहीच नाही तुझ्याजवळ, तर मग बस म्हणे. बाळ डोंग्यात बसला, बाळ डोंग्यात बसला, डोंगा ढिवराने सोडला, ढिवराने सोडला, डोंगा ढिवराने सोडला. जसा डोंगा उभा राहिला तसा भयंकर पाणी होता, इकडे जात नाही तिकडे नाही जात. कारण ज्यावेळेस नवीन घाट बनवलं त्या ढिवराने अशी कबुली केली होती की हे देवा, गंगे मातेला, त्या जलदेवतेला म्हटलं की तुला मी एक जीव देईल पण धोका नाही झाला पाहिजे. आणि तोच दिवस आला. ढिवर समजला म्हणे मी जबान केली म्हणे, आज जरी म्हणे जीव नाही दिला तर म्हणे डोंगा डुबल्याशिवाय राहणार नाही. आता काय करू, कसा करू? पाहिलं ढिवराने डाव. म्हणे आपल्याला जीव द्यायचा आहे, मग का करावं लागेल? डाव पाहिला ढिवरानी, छातीवर लाट मारला त्या ढिवरानी. जसा लाट मारला तसा पटकन ढिवराच्या पायाला धरला. खूप रडायला बसला. बाबा काय गुन्हा केला ढिवर बाबा तुझ्या, नकशाला लाटाने मारली बापा मला रे. तुझ्या पाया पडते बाबा, मला या म्हणे गंगेमध्ये ढकलून काय भेटणार? नको मारू बापा, नको घेऊ प्राण, नको मारू बापा, नको घेऊ प्राण, नको मारू बापा. बाबा माझा प्राण येऊन तुला काय भेटणार रे? लहानपणात माता पिता गेले, ओ लहानपणात माता पिता गेले.
माझ्या खोलीत नाही राहिलं बाबा, माझा प्राण घेऊन तुला काय भेटणार, तुझ्या पाया पडते हिनमना करते, दिवस बाबा मला मारू नको. लहानपणात माता पिता गेले, जरुरी होती. जीवना दिला तर आपला नुकसान आहे. पाय पाय केला, जे मारला दुसरा झटका. अरे दुसऱ्या आला तात गंग पाळला, नवा हात चालला गंगेमध्ये वाहत चालला रे गंगेमध्ये ओ वाहत चालला. माता बरोबर गंगेत पडलं. पडता बरोबर पटकन एका मासोडीने त्याला म्हणजे गिरून टाकलं. तेव्हा तो डोंगा सुरुवात झाला. त्याच्यानंतर भयंकर दूरची मासोडी निघून गेली. दुसऱ्या घाटावर पुष्कळ दूर एक ढिवर मासोड्या पकडलं. दिवसभर तो जाड फेकत राहिला, पण एक घेऊन नाही सापडला. अरे एक काटवा नाही ना, कातडी नाही ना, बोठ्या नाही गयाड्या. हो आता याले तरासाला म्हणे बस बटा म्हणे बेकार आहे म्हणे. हे आकडी जाड फेकून देतो म्हणे, सापडावजी सापडे नाही म्हणे, घरी जाईन. फेकलं जाड आणि हेच मासोडी जाऊन तिची लटकली. या ठिकाणी म्हणजे त्या मासोडीच्या पोटात बाळ होता. एकच मासोडी मोठी सापडली. बस रे भगवान म्हणे, एका महिन्याची कमाई निघाली झाली म्हणे. हो गेला घरी ती एकच मासोडी घेऊन. झिवरीन बाईने पाहिला, म्हणत आहे म्हणे माझ्या नवऱ्याने म्हणे आज ठासून आणलं. तलवार आणली म्हणे, पहिले मटण म्हणे आपल्या घरी खाऊ म्हणे, मग बाकी कचरा. तलवारीने मासोडीला काटा बसली. मासोडीच्या पोटातून बाळ बोलला. न बाळ बोलू लागला तयारी. हिवरीन मासोडी काटत होती, तो बाळ म्हणू लागला, आडवी नको काटू मात्या स्थितीची राहावे, न प्राण वाचवावे माते माझ. काट तिच्या स्थितीची राहावे, न प्राण वाचवावे तिच्या माझा रे. हे तोंडापासून तीरच नेला. बाळ निघाला सुंदर, बाळ निघाला नाचू लागला दिलबर, लागला दिलबर, नाचू लागला दिलबर, नाचू लागला दिलबर, लागला दिलबर. लागली निवडीन, लागली निवडीन, नाचू लागली निवडीन.
द्यायचे कुणी संतान नव्हती तर देवाने प्रसाद दिली म्हणून एकदम खुश झाले दोघे नवरा बायको. आणि त्याचं नाव प्रसाद कुमार ठेवलं. का नाव ठेवलं? प्रसाद कुमार. आणि तेथून 4 कोस लांब पाटण नगरीमध्ये मोठा भाऊ गायक्याच्या घरी धनपाल नावाने होता. इकडे दाखूच्या घरी आईने तपस्या केलं की म्हणे माझा तप होई बिगर म्हणे तुला मी नवरा करणार नाही. इकडे हे तप करू लागले की भगवान मला इथून सोडवा. म्हणून अभंगाचा म्हणजे आनंद पहा. संताविने प्राप्ती नाही ऐसी वेद देती बाई केने साधती साधना तुझती भवाचे बंधन. त्या संसार सागरातून बंधन केव्हा तुटणार? का सद्गुरु शिवाय आपल्याला कोणी काढणार नाही दादा. म्हणून यासाठी बाबा आता हे रोजच्या रोज मोठे होऊ लागले. आता मोठे झाल्याच्या नंतर आई बापाला चिंता कशाची होते? लग्नाची. हा सगळ्याला समजते बायको का होते म्हणून त्याने. आता सगळ्या धकाधकच दिसतात ना का टीव्हीमध्ये. पाय ना कसा बावरला भाड्या. चिंता झाली. आता गायची म्हणते बेटा म्हणे आता म्हणे काही दिवसांनी लग्न करा. आपल्या जे संपत्ती पाहिजे पैसा पाहिजे. दादाजी ठीक आहे म्हणे. चाल म्हणे माझ्यासोबत गाय म्हशी चारून म्हणे. राजी म्हणे सगळं काम करी हट म्हणे मी हा जंगलात पहाडात फिरण्याचं काम नाही करत म्हणे. अरे तर म्हणे आपल्या गावात म्हणे एक धर्मदत्त नावाचा राजा आहे म्हणे. चल म्हणे त्याच्या घरी मी नौकर ठेवतो. चालेल म्हणे. निलत त्या राजा घरी. राजा साहेब अरे क्या बात है? अजी बोले दिन भर घूमता है काम नहीं करता बेटा. बोले इसको बोले कुछ बोले नौकरी होना बोले. नौकरी होना बोले इसने बोले यहाँ पर बोले इसको बोले कोई काम दो. बोले ठीक है. बोले कल से बोले घोड़े चराने का काम करेगा. बोले दुसऱ्या दिवसपासून घोडे चारायचा म्हणजे नौकर बनला. घोडे साळासाठी नौकर बनला. आनंदाने राहू लागला राजा घरी. पहिलेच्या राजा महाराजाचे म्हणजे नौकर चाकर सगळे म्हणजे त्याला म्हणजे भाला बिचवा युद्ध करण्याचे शिक्षण देत होते. कोण? गुरु लोक. स्वयं गुरुला पालत होते. तो गुरु शिकवत होता. हाई घोडे बांधाव संध्याकाळी त्या कोण्यात येऊन बसाव. हाई पाहावं. आता रोज पाहावं ना तिकडे आपले घोडे चारवून तिकडे ट्रेनिंग द्यावं. तिथे पाहावं ना तिकडे ट्रेनिंग द्यावं. एवढा हुशार होता. कुणीला पाहता बरोबर ज्ञान झालं. हो 6 महिने पाहिलं. 6 महिन्यात ज्ञान झाला त्याला. जेवढा पाहिलं म्हणजे त्याने पाहिलं तर त्याला आला. असा काय काय म्हणजे बुद्धिमान पुत्र राहतात. त्यासाठी बाबा 6 महिने पाहिलं. 6 महिन्याच्या नंतर गुरुला सांगत आहे गुरुदेव मेरे को भी दान पड़ता भाला बिचवा आता है. अरे तो बोले बता. तर 6 महिन्यात जेवढा पाहिलं तेवढा भड भड सांगत. हो 2 तासात. अरे बोले तेरा गुरु कौन? तो बोले तूच. मयच बेटा. बोले एक दिन नहीं आया मेरे पास. अजी रोज आते था. बोले कोने में बैठ कर देखते था. बोले इधर देखना और उधर ट्रेनिंग देना ऐसा काम था. बोले शाबास. गुरुने पाठीवर हात ठोकला. पंजा भेटला. आशीर्वाद भेटला. तसा पंजा आणि आई बापाचा आणि गुरुचा भेटला पाहिजे. आणि त्या राजाला सांगितलं का याला सेनापती बनवा. म्हणजे सैन्याचा कमांडर कॅप्टन म्हणतात. हा का हुशार होता. मग त्याला सेनापती बनवलं त्या राजाने. बोले खाना पिना सुंदर कपडे येतूनच पगारही भेटल. 12 महिन्यात. आता राजा घरच्या मोठ्या घरचा खाना पिना का पाहायचा. आणि तिथे म्हणजे 12 महिने एकदम जारासिंगचा चुलत भाऊ होता आला. हो का सरकत त्याला खाना पिना बरं राहिला म्हणजे तसा तिथे माणूस. चिंतेवाला माणूस किती काही खायला तरी पुरा हड्डी मारतो. हिलकी मोगावच राहायचं. आला कोणा घरी मोठ्या मोठ्या लोकांच्या घरी खूप म्हणजे खावाले राहायचे. म्हणून त्याच्या बाया तगड्या तुकड्या राहायचे. कसं काही आहे. एखाद बिमारच राहिली तर मग आता करायला. सुखार्थी नको तर विद्या कुठं. सुखार्थी सुखी माणसाला विद्या नाही भेटत.
पाटील असेल म्हणून त्यांनी त्याच्यासाठी का गड्डा सोन्याचा बनवतात का? दबावाचे आहेत. मग अरे चंदनाच्या काळीने जाते पण जायला कोठी एकाच गोदरेजची अलमारी. म्हणजे हे डेकोरेशन एकच आहे ना तिकडे कार्यकर्ता. जगव्यापका जनार्दना आनंद जनाय विनाशा सकळ देवाजी देवा कृपाळू बाजी केशवा महानंदा महानुभवा न सदा शिवा सहज रूप. त्याची म्हणजे अनेक रूप आहेत त्या देवाचे. त्यासाठी बाबा रे सेनापती झाल्याच्या नंतर पहा पहिलेच्या काळात लग्न असे होत होते. त्याला एकच मुलगी होती राजाला. देवकी नाव होतं. तरुण झाली लग्नायोग्य झाली. तिने पाहिला जिकडे तिकडे. पहिलेच्या काळातले लग्न असे होत होते जवाई कसे पाहत होते त्यावेळेस शूरवीर बलवान पहिलवान तीर बाण मारणारा युद्ध करणारा असा पाहिजे होता जवाई. आता एक्कड माने जवाई राहते तरी मामाजी ख्याल करना बे तेरा मीटर कैसा है भोसड़ी के जवाई मामाजी मेरे को सुतर देना. अबे तो तेरा कुटर कैसा है? तेरा थोबड़ा देख ले भोसड़ी के जवाई. अरे कुटर मांगता है लाहे कड़मान्या हुंडी मागे जवाई सासऱ्याला नवरा बायकोच्या भाड्या नवरा बायकोच्या भाड्या हुंडी मागे जवाई सासऱ्याला हुंडी मागे जवाई सासऱ्याला नवरा बायकोच्या भाड्या घडी कांडे तर सोन्याचा गोप 6,000चा मागे भोप. घडी कांडे तर सोन्याचा 6,000चा शर्म नाही काय त्या मूर्खाला रे शर्म नाही काय त्या मूर्खाला नवरा बायकोच्या भाड्या हुंडी मागे जवाई सासऱ्याला हुंडी मागे जवाई सासऱ्याला नवरा बायकोच्या भाड्या याच्यासाठी आता हुंडी घेणारे तुम्ही समजून जा. सासऱ्याच्या न बायकोच्या दबावात राहू नये. इमानदार मुलगा नाही जा. आणि हे घेणेवाले त्या म्हणलं तर का हे लचांड होऊन जातात पैशासाठी. माझ्या घराच्या 35,000 दिलं बाईने. आवड दारू पिवण्याला असले एक दिवस बंडे झाला हिच्यावर देऊन दिलं आणि 1-2 थोबडवून गेलं. हे म्हणजे गोष्टी नाही काही नाही काम करतो सगळा काय करतो येणं नसला की मला मी नाही दिलं बॉक्सिंग माठो ठोकर ठाकर होती की दारू पिया माणूस काले मस्ती मारत हिनाय ताकद भऱ्याना मारत उबडाच पडला माझ्यावानी दातच खचून गेले कोणीलाच पत्ता नस. हो पण दुसऱ्या घरची बाई यंदा का तुमचे ते पिसाबाला लघवीला उठली होती. तिनं पाहून टाकलं हा उबडा पडता माय म्हणते याने बायकोना ढकलून हा उबडा पडला. तिनं गावभर करून दिलं. काय याच्यासाठी दारू पियायला मारा नको बायकोले. हो तुमची हवा खराब आहे. तुम्ही शेराले मारता ती गोष्ट अलग होती. तुम्ही नुसत्या बायकोले मारता बेटा. माणूस तेवढा मुरदाड्या बायकाले मारतो बेटा. भाड्या मंडी मार हराम खाया तुमच्या गावच्या गोष्टींवर मला घाटी करता. मायशान तिकडच्या जोड ह्या पुऱ्या गोष्टी तिकडच्या आहेत. मी याचं का कलंकित होऊ का? लाचा खाऊ तुमच्या गावच्या माणसायचे. अरे पायना नाही देखणं नाही कोणी केलं नाही ना काही नाही का माझ्या. मी कायले म्हणू या बालागण जिल्ह्यात आणलं पुऱ्या. एक भजन आहे माझ्या राजा सुतो मला मारण धावसे. म्हणजे मनावाले गेलं तर हा बंड्याचा बाप भले मारते म्हणे
असा अर्थ आहे. कमनला जासू तो मला मारण धावसे, अरे बंड्या को अजीबाई दारू दिवसे, बंड्या को म्हणजे म्हणावले गेलं तर हा बंड्याचा बाप भले मारते म्हणते असा अर्थ आहे. कमनला जासू तो मला मारण धावसे, अरे बंड्या को अजीबाई दारू दिवसे, बंड्या को अजीबाई दारू दिवसे. कमनला जासू तो मला मारण धावसे, कमनला जासू तो मला मारण धावसे, बंड्या को अजीबाई दारू दिवसे, बंड्या को अजीबाई दारू दिवसे. कमनला जासू तो मला मारण धावसे, कमनला जासू तो मला मारण धावसे, बंड्या को अजीबाई दारू दिवसे, बंड्या को अजीबाई दारू दिवसे. सोप्या सोप्या गोष्टी समजत द्या. म्हणून हे व्यसन बरोबर नाही. म्हणून माझे विषय लवकर झाल्या पाहिजे. आणि हे दररोजचे कार्यक्रम आहेत तुमच्या गावात. पहा, त्या मुलीचे स्वयंवर रचलं. स्वयंवरा म्हणजे का, वीर पाहिजे जवाई. गडोगडचे राजे आल्यावर स्वयंवर मांडला. 40,000 खंबा किती मासोळी लटकवली. जो मछली की आग फोड़ेगा उसको लड़की मिलेगी. कोई राजे आले नाही जमलं काम. नौकर होता घरी सेनापती, हा उठला ना मारलं बाल, कामच जमलं. फुलाचा हार घेऊन गेली, गड्याचा हार सोडा. बापाने म्हणा, हे पोरी म्हणे बयाड आहे म्हणे, आमचा नौकर आहे. कसा बाप बाई मग जाती भेदावर उतरला. पहिले सर येत होती, जो सरे जितेगा उसको लड़की. पण हा नौकर हो म्हणून ते नाही म्हणून दिलं. पण मुलीच्या मनात होत, हाँ जब प्यार किया तो डरना. अरे बावरू नको ना बेटा, अशा गाण्याला बापरे असा लागते का बेटा, मर्डर करून टाकू का काका. पण नाही होणार म्हणा, थेंबर रकत नाही मिळू द्या. तर म्हणून विषय आहे, ह्या मुलीच्या मनात होतं की सरेत याने जिथला हा माझा नवरा झाला. बापान नाही म्हणलं पण यायले गुमनामी म्हणजे एकमेकाचे प्रेम सुरुवात झाला. प्रेम धावता बरोबरी काही दिवसाच्या नंतर हे माया अशी आहे की एकदा माया लागली की एकामेकाला सोडत नाही. मरून जाणार तर सोडूंगा नाही. छोडेंगे ना हम तेरा साथ, साथी मर के दम तक. म्हणजे नवरा बायको होतं नाही, मरत होरी नाही. थोडी भोकली आहे मरत होरी. मग आता नवरा मेला तर मरना त्यांचा का नाही. छोडेंगे ना तेरा साथ. मग आता तो मेला तर तू मर. ते बाई होय का नवरा मेला तर आपणही कुठून जावा सगळीचे सगळी. नवऱ्या तू गेला तर आता काहीच राहिला नाही. हा राजा धृतराष्ट्र डोळ्याने आंधळा होता. गांधारी म्हणायचा की माझा देव आहे, माझा देव नाही पाहू शकत तर मी नाही पाहणार. चांगले डोळे होते तरी बांधून टाकलं पाटा. हा तिला म्हणतात पतीवरचा. हे इकडे नवरा नाही मरे ना तेरवी नाही डबल डोर. दुसऱ्या बाहेर टाकायचं ते बाई झाला 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 गेला 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 बदलून टाक, डबल डोर करून टाक. म्हणजे दादा दुसरा असं काय काहीच मिळत नाही. हे कायची पतीवरता होय का, भात काही पतीवरता होय. काही धरलं नाहीये जमान्यात. म्हणून म्हटलं बाबाने त्यावेळी दोघांचा प्रेम झाला. त्या कन्येची गर्भपोटी समावला. आता कुवारी होती. आता कुवाऱ्या पोरीले जरा गर्भ राहिला म्हणजे काही बिमारीच नाही का रे भाऊ. आपल्याला का करायचं, आपल्या एरियात नाही झाला जा तिकडे. गोष्ट तिकडची आहे ना बयाड्या माझ्या.
इमानदारीनं ऐकत घ्या. म्हणून या जीवनामध्ये धरलंच काय? म्हणून या देवाला म्हणा, हे जगणारे बाबा आमच्यामध्ये चांगली अक्कलच दे. हो, माफ करना हुई मुझसे भूल, क्योंकि नारियल हुआ बड़ा महंगा, मैं फूल को ले आया. क्योंकि नारियल हुआ बड़ा महंगा, मैं फूल को ले आया. तेरी भक्ति है मुझसे कबूल, माफ करना हुई मुझसे भूल, क्योंकि नारियल हुआ बड़ा महंगा, क्योंकि नारियल मैं फूल को ले आया. चुन चुन करके फूल मैंने लाया, फूल यानी ऐसा सुगंधित चुका है और उसी फूल जैसा हमारा तुम्हारा प्रेम चाहिए. प्रेम रूपी फूल है सज्जनों. चुना चुना करके फूल मैंने लाया, प्रेम भाव की माला चढ़ाया. तेरे चरणों में, तेरे चरणों की लागी रे धूल, माफ करना हुई मुझसे भूल, क्योंकि नारियल हुआ बड़ा महंगा, मैं फूल को ले आया. क्योंकि नारियल हुआ बड़ा महंगा, मैं फूल को ले आया. तेरी भक्ति है मुझसे कबूल, क्योंकि नारियल हुआ बड़ा महंगा, मैं फूल को ले आया. क्योंकि नारियल प्रेम रूपी अर्पण करा, अशा प्रमाणे तो विषय आहे. 3 महिने गर्भाला झाले न दासीन सांगाया गेली निवार. जा दासी सांग, माझ्या बाप्पाला सांग की अशी अशी गंमत झाली आणि लग्न कधी केलाच नाही तर मी आपली आत्महत्या करून टाकेन. आता असंच काम आहे. हो, गेली दासी. हे राजा साहेब, चंद्रसेन राजा म्हणू लगा, बात क्या है? अजी बोले, उधर बोले बड़ी गड़बड़ हो गई. बोले काय की? अरे बोले तुम्हारा नाती तैयार हो गया. काय का नाती? अजी मजाक नहीं करती जी. बोले अरे नातू. कायचा नातू? पागल तर नाहीच म्हणे. पागल नाही, ओरिजिनल नातू तयार झाला. 3 महिने झाले तुमच्या कन्येच्या गर्भाला. 3 महिने माझ्या मुलीला. कशी मुलगी पागल आहे? पागल नाही म्हणे तुम्ही पागल. ज्याने सरे जितला म्हणे त्याचा गर्भ आहे. त्याला मुलगी जरी दिल्या नाही तर आत्महत्या होईल, तुमची पोरगी वाचणार नाही. अरे अरे काय चार आहे म्हणे. पहा ना म्हणे, असाच आहे म्हणे. मोठ्या घडी असाच गोंधळ राहते म्हणे. हो, इकडे पहा वर तर मोठे नाही, इकडे तर पहा गोटे आहेत म्हणे. हो, कोण्या कोण्या घरी का, फालतूच्या घरी नाही. मी आपल्या अंगावर नको घ्या, माझ्या बाहेरची गोष्टांना बघायला. हो ना. तर म्हणून म्हटलं आहे, राजाने विचार केला आणि आपली कन्या म्हणजे कन्यादान करून दिला. धन पाल बाळाशी कन्यादान केला, न जावाई बनविला त्या बाळाशी. आता राजा म्हातारा झाला होता. जवाई म्हणे आता सांभाळा ना, राजपाटही देऊन दिलं. बापा का कर्माचं रे चुकलं नाही. कर्मगत कार्य से नहीं करे. याच्यासाठी बाबा म्हणून भगवंताला आपला करून टाका रे दादा, कधी चुकणार नाही. यासाठी भगवंताचा आनंद घेण्यासाठी
अरे आपण म्हणजे मग्न व्हा. अरे काय हरे की मुरली बाजी रे जमुनाच तीर बाजे जमुनाच हरे की मुरली बाजी रे जमुनाच तीर बाजे जमुनाच हरे की मुरली बाजी जमुना के तीर बाजे जमुना के तीर. काली कमरिया काली कंवरिया काली कंवरिया कालो ही जमुना को अरे हो काली कमलिया कालो ही जमुना को हरी की मुरली बाजी रे जमुना के तीर बाजे जमुना के तीर. हरी की मुरली बाजी रे जमुना के तीर बाजे जमुना के तीर. हरी की मुरली बाजी रे जमुना के तीर बाजे जमुना के तीर. हरी की मुरली बाजी रे जमुना के तीर बाजे जमुना के तीर. राजा बनला धनपाल. कहाणी ऐकावे ढिवराची लहान बंधू सागराची देवार. इकडे ढिवरी म्हणत आहे जवान झालास तू काम कर म्हणे लग्न होईल म्हणे. राजा म्हणे सगळे काम करीन पण म्हणे हा मासोड्या कधी मारणार. चाल म्हणे येते म्हणे 4 कोस लांब म्हणे पाटण नगरी आहे त्याची म्हणे नोकर राहील. पाटण नगरीला आला म्हणजे भाऊच म्हणजे धनपाल हा राजा होता. राजा साहब अरे मेरे बात क्या है. अजी बोले लड़के को बोले नौकर रखना है. कहाँ रहते हो. बोले इधर बोले ढिमर टोली है बोले 10-12 मकान है बोले नदी के किनारे वहां रहते हैं जी. बोले ठीक है बोले. अरे उतने दूर से कब आएगा. यहाँ से रहेगा यहाँ से खाएगा. बोले याद आई तुम्हारे 15 दिन में महीने में आएगा. बोले ठीक है जी. बोले हाई खुश झाला राहिला. बंधू भावाच्या घरी नवकर राहिला न करणे होते बापा त्या देवाला. नाव बदल झाले. बालपणाचा रूप तरुणपणाचा रूप आणि मग म्हातारपणाचा रूप याच्यात फरक पडते. लक्ष द्या हे 3 पण होतात. या 3 पणामध्ये म्हणजे मनुष्य हा एकच पण याचे म्हणजे 3 रूप होतात. बालपणाची अवस्था कशी राहतो ठाठा. तरुणपणात कडकच काम स्टँडर्ड बायको सगार नवरा टेन्शन. नंबर 3 म्हातारपण अटेन्शन म्हणलं तर बुडगा असं होऊन जातो. अटेन्शन असं का कराल म्हणजे त्याचे स्क्रू पुरे गोल. तो आहे म्हातारपण. खेस 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 नातून पाहिना घोसुरी जाई येते चुकते बटे लाटवाने तुझा घर वाय का रे. हा तुझा घर वाय बटा हेरा जवानपणात म्हणाल बघा येते चुकते म्हणून त्यांनी कणपडावर झालं बायकोच्या. हो मग कशी हो वजनही आहे माझा. अरे जानी जवानी में मस्ती में भूल कैसी मिलेगी तुमको ये कल. 2 दिन का है नाता साथ कोई नहीं आता. हरि नाम भजो रे भैया भैया हरि नाम भजो रे भैया भैया. गानी जवानी में मस्ती में भूल कैसी मिलेगी तुमको अकल. 2 दिन का है नाता साथ कोई नहीं आता. भजो रे भैया भैया हरि
जवानीच्या धडाक्यामध्ये काही समजत नाही माणसाला, म्हणून याच्यासाठी सत्संग करा, काहीतरी संसाराचे काम करा. आणि इकडे संत महात्मे आणि साधू संतांनाही म्हणजे असं प्रेम करत राहू. जसं गावात हरवर्षी असे जरी कार्यक्रम झाले, अजनाई अरे यंदा काहीतरी 2 गोष्टी समजतील, समोर वर्षी काहीतरी समजेल. तीर म्हणजे आपला म्हणजे दररोज तुम्ही कधी श्रवण केल्या तर तुम्हाला काही अनुभव होईल, असं आहे. करत राहू माणसाने. लहान बंधू नौकर राहिला, तो गुरु शिकवत होता तसंच हाई कोणत्यामध्ये येऊन बसावं ना आपलं ट्रेनिंग देत राहावं. हा 3 महिन्यात शिकला, एवढा हुशार होता. तर गुरुलाही सांगितलं, गुरुही म्हणत अरे वाडे बसले म्हणे, याले घोडकी भेटले म्हणे राजाला. मग त्याला सेनापती बनवलं लहान भावाला. लहान बंधूशी वाजव, लहान बंधूशी काय केला, सेनापती बनविला देवार. सेनापती झाल्याच्या नंतर लहान भाऊ सेनापती झाला. कहाणी ऐकावे मातीची, कृपा झाली त्या देवाची. आईने इकडे तपस्या केलं, पण कोणी सोडवलं नाही. बस बोले भगवान, सारे दुनिया में आज कुछ नहीं है, बोले भगवान भगवान. छोड़लं नाव. ए बोले सौदागर, अब मेरे से शादी कर सकता है बोले. दुनिया में भगवान कुछ नहीं, म्हणजे नावच सोडलं. त्या देवाचं नाव घ्यायचं नाही, काही नाही. याला खुशी झाली. बस बोले अब मैं शादी करूंगा. शादी बोले जंगल में कैसा, बोले यहाँ राजा रहता है बोले मेरे गांव में. वो पाटण नगरी म्हणजे धनपाल राजा होता त्यावेळेस. पाटण नगरीचा सुद्धा कोला, राजा साहेब मेरे को शादी लगाना है बोले आपके दरबार में. कोई बात नहीं बोले, आओ बोले बरात लेकर. पण राजाने सांगितला सासऱ्याने म्हणे जवाई हा बटा चोर डाकू बदमाश नंबरी गुंडा आहे म्हणे, त्याला बड्याला चोरूनही आणलं नसेल म्हणे, जरा चेक कराल म्हणे कुठची हो का हो कसा काय आहे. तर म्हणे असं करा म्हणे, प्रधानाला पटवून द्याने सेनापती म्हणजे लहान भाऊ. प्रधानाच्या सोबत त्या दोघीला पटवलं. जाओ बोले उसकी बरात लेके आओ. प्रधान सेनापती गेले डाकूच्या घराला, सांगू लागले समाचार त्याला. अरे बोले कैसे आए हो, बोले अजी बोले बरात ले जाने के लिए आए. अच्छा बोले अब श्यामू भी बोले मुक्काम करो, बोले खाना पिना खाओ, बढ़िया आराम करो. बोले भोजन वगैरे झालं, सगळं काही झालं. आता यायला म्हणजे आराम करण्यासाठी ज्या आईची खोली होती त्या खोली जवळच म्हणजे यांचा बिछाना केला. आता खिडकी होती तिथे. आता त्या खिडकीतून ते पाहत होते, म्हणजे कोण आहे ते. मग आता हे म्हणू लागला प्रधान म्हणे सेनापती झोप नाही येत बटी म्हणे, एखादी कहाणी कोणी सांगणार म्हणे. अरे कहाणी नाही येत म्हणे, सांगणार म्हणे कोल्या काल्याची नाही, सस्या मस्याची काहीच सांगणार. अरे काहीच नाही येत म्हणे. बरे आपली सांगू शकतो म्हणे. आता आपली सांग बटेल म्हणे, का करायचं आहे म्हणे, आता झोप नाही येत. पहा सेनापती कहाणी सांगाया बसला प्रधानापाशी. सांगू लागला कहाणी जन्माची रे. दादा प्रधान तुला असं वाटत असेल म्हणे का हा ढिवर पुत्र आहे, ढिवराचा मुलगा आहे. मी ढिवराचा मुलगा नाही म्हणे, हा मानलेला बाप आहे, पण आम्हाला जन्म देणारे आई बाप. सांगावा येईल कहाणी न डोळ्या येईल पाणी. प्रधान रे प्रधान काय सांगावं. नाव घेता बरोबर आईची आठवण भावाची आठवण येतो रे म्हणे, पण करावं काय. कुठे आहेत काय आहेत हे काही मला कल्पना नाही. सांग दादा म्हणे. माझ्या आईचे नाव बापाचे नाव सोरठ नगरी राजा विश्वनाथ. सोरठ नगरी राजा विश्वनाथ.
नावाच्या नगरी विश्वनाथ आणि आईचं नाव पशेंती. पशेंती म्हणता बरोबर खिडकी जवळ आली. म्हणे माझं नाव घेतात, माझ्या पतीचंही नाव घेतात. जवळ आली आणि ऐकू लागली. आणि त्याला म्हणे संतती नव्हती. आणि राजा गंगासागरला गेला. तिकडून आल्याच्या नंतर हिला काही गर्भ राहिला, काही देवाची कृपा झाली असेल. त्याने म्हणला की हा माझा नाही, निघून जा. आईला काढून दिलं. एका साडीवर वनवास काटला त्या आईनी. न गर्भ समावला पोटीन. जंगलात जन्म झाला दादा आमचा. खाण्याला अन्न नाही, नेसण्याला कपडा नाही. न कंदमुड खाऊन जगविला आमच्या मातेने देवार. प्रधान आईसारखं प्रेम नाही रे म्हणे, आईसारखी ममता नाही. धन भेटेल, दौलत भेटेल दादा, त्याला लहानपणाची आठवण आली. प्रधानाला कहाणी सांगता सांगता त्याला रड आला. अरे जन्म दिली माता नाही भेटणार, जन्म दिली माता नाही न करे त्या देवले वाडासाठी करे मातेचा जागला. न कैसी सोडली मनात या मला माते ग. बस म्हणे आई, आम्हाला कशाला सोडलीस म्हणा. बेटा म्हणे मी पाप केलं नाही रे म्हणे, तुम्हाला सोडलं नाही, या पाप्याने मला चोरून आणलं. आतापर्यंत म्हणे माझी अशी दशा झाली, उद्या म्हणे माझं लग्न लागणार आहे. आईच्या गड्याला धरून अहो लहानपणात आई काय दिला. लहानपणात काय दुःख तू भोगला. आईसारखा प्रेम नाही, आईसारखी ममता नाही. आईने दोनही भावासाठी तपस्या केलं. आई आमच्या सुख भोगू शकली नाही आणि लहानपणा सोडून दिलीच आहे. दुःख तू भोगला बाळासाठी, दुःख तू भोगला. तुझा भाऊ रे दादा, सांगितलं कहाणी आई. जेव्हापासून मला सर्पदंश झाला, अर्ध्या रात्री जागृत झाली. पाहिला म्हणे भाऊ नाही. तेव्हापासून कुठं गेला, काय गेला हा मला माहित नाही. ठीक आहे बाळा, देवाच्या मनात असेल तोही माझा वार भेटून जाणार.
कुठे आनंदाने दिवस निघाला. आता लहान भाव तर बिलकुल तयारीतच होता, जातवट चावतच होता. याची केव्हा केव्हा तेरवी करता बट्या सौदागरची. सौदागर कुठच्या आया बायाच्या डाकूच्या घरी जा, आपल्याच हातानं बट्यानं हळद कुकू समोर विकते काय लागलं. हा भाजीपाला सातारण्याचा माल आहे नाही का. हळद कुकू लावलं आपल्याच हाताने, बोलला नवर दे. चालली याची वरात. तर त्या दिवशी त्याचा लग्न होता का इगन होता, इगनच होत, मरणच होता. म्हणून आपला मरण उद्याचा असेल तर आम्हाला का माहित, रस्त्यावर असेल तर माहित का. मी रस्त्यावर जाणारच नाही, पण आहे तर बरोबर जायला माहित नाही ना. हा म्हणून म्हटलं बाबा देवाची कला आम्ही ओळखणार नाही. हे आमची तुमची कला कोणीच ओळखते, पण देवाची कला कशी आहे, है भी नाही ना भी नाही, सर्वत्र पूर्ण आहे, लेकिन ख्याल जिसमें आता नाही. कोणीचं लक्ष येत नाही. हा कसा जातो ना कसा येतो. डॉक्टर म्हणते गया गया बोंबलल्या आयाला माहिती, पण का गयाचा हात कापत आहे. म्हणून म्हटलंय बाबा रे, काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ सर्व काळ. तुमच्या आमच्या सर्वात आहे, त्याला चैतन्य घन म्हणतात. आणि त्या चैतन्य रूप हा असा आत्मा आपल्यामध्ये आत असणारा हा, याच्यावर सर्व म्हणजे हा सगळं चालतो हा कार्य. म्हणून त्यावेळी बाबा रे वरात आली त्या सौदागर डाकूची. धनपाल राजाचे इथं विचारलं, भरसभा भरलेली होती. इधर आ बोले सौदागर. बोले क्या नाम है ये लड़की का, कहाँ की है लड़की. ऐसी मत पूछो, बोले शादी लगाने के काम करो. बोले भाई शादी नहीं, उसके मन की मर्जी है, क्या जबरदस्ती इसको पूछना पड़ेगा ना, तू नहीं बता सकता. बोले बोलावलं त्या राणीला. आली समोर. आता हे हारून गेली, एकदम अंगावर मास नाही, एकदम टीबीची बिमारीच लागली. म्हणे मुलानेही ओळखलं नाही. बाई म्हणे हा मंजूर आहे का म्हणे लग्न. नाही जी म्हणे मंजूर नाही म्हणे, पण आता करावं का. नाही नाही म्हणे जबरदस्ती नाही म्हणे, कानून म्हणे आपल्या नगरीमध्ये चालतो, कोई भी गैर कानून नहीं होगा. हो अंधा कानून नहीं चलता. बोले आप बात सही है, बता दो. बोले आई सांगे पाळाच्या पासी कहाणी. सोरठ नगरी राजा विश्वनाथ राणी पश्यंती. 8 वर्षाचा होता त्यावेळेसचा लक्ष आला त्याला. माझी आई अशी सांगत होती. मग काय झालं सांगितलं. जशी जशी सांगे कहाणी, बाळाच्या नेत्री आले पाणी र. मातेला ओळखणी राजा जाबला आसना उली देवार. धावता बरोबर ठरलं. आईच्या पायाला रडू लागला. तेवढा राजा रडतो म्हणून लोक पाहू लागले. म्हणे राजाला काय झाला. राजा साहेब तुम्ही माझे पाय काऊन धरता, कशाला रडता. राजा म्हणू लागला धनपाल, तू माझी माता पश्यंती राणी, तुझा बाळ गंगाधर माते आलो या ठिकाणी माझी आई. गंगाधर म्हटला बरोबर. पटकन गड्याला धरलं. म्हणे बाळा. भाऊ बसलाच होता सागर, तोही धावला आणि एकदम भावाच्या गड्याला धरलं, आईला धरलं. आई ग थोर तुझा उपकार, आई ग थोर तुझा उपकार, आई ग थोर तुझा उपकार, आई ग थोर तुझा उपकार. आई तुझा उपकार आहे म्हणून त्याला लहानपणाच्या आठवणी आल्या, रडू लागले. आई सारखी ममता नाही, आई सारखा प्रेम नाही, आई सारखा जगामध्ये आनंद नाही. दोन्ही भावाच्या भेटी झाल्या. साऱ्या नगरीला माहीत झाली. धन्य रे म्हणे दोन्ही भाऊ भेटले.
आई भेटली आणि सत्याची परीक्षा झाली, सत्याची विजय झाली. आणि त्यावेळेस सौदागर डाकू समजला का म्हणे आता माहिती तेरवी झाल्याशिवाय राहणार. त्याच्या घरी होता एक हल्या, राजा घरी. त्या हल्याने आणला. हल्या म्हणजे म्हशीच्या पोटा का. आणि त्या हल्याच्या कमरीला बांधलं चराट जोर आणि 12 उभाऱ्या खमसला हल्यावर. ते चराट याले बांधली होती डाकूले. जब याची ढोसर पराली का नाही तर दिवसभर परताच राहिला होल्या. आलाच नाही संध्याकाळपर्यंत. दुरेन बंधारे नदी नाला पुरी याची ढोसर खिलून गेला. वरतची चमडी पुरी असा पांढरा लिसल्यावर होऊन गेला. मेला बटा. संध्याकाळी आला त्याला ओढत ओढत. आता म्हणण्याचा अर्थ असत्याचा नाश आणि सत्याची विजय. विषय समाप्त म्हणून सगळ्यांनी जय जयकार करा. आया बाया पडू नका, जाऊ नका. प्रसाद घ्या ना, आरती घ्या. पुन्हा कार्यक्रम गोपाल कृष्ण भगवान की, आज के आनंद की, झोपने वाले की. त्याला नको सगळा झोपणे वाले. म्हणजे उद्या त्याला माहित होती का झोपणे वाल्याची जय केलं तर मग ते मग दुसऱ्या दिवशी येतील. बे झोपा नको, हजेरी लागली पाहिजे.